नमस्कार. आता बघा, सरकारी दवाखाना म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? ॲलोपॅथी, बरोबर? पण विचार करा, महाराष्ट्रातल्याच एका जिल्ह्यात एक पारंपरिक जुनी उपचार पद्धती हजारो लोकांवर यशस्वीपणे उपचार करते, आणि तेही चक्क सरकारी व्यवस्थेचा एक भाग म्हणून. चला तर मग, गडचिरोलीतल्या युनानी आरोग्य सेवेची हीच इंटरेस्टिंग कहाणी आज आपण पाहूया. हे जे आकडे दिसतायत ना, हे फक्त नंबर्स नाहीत. नाही, यामागे हजारो लोकांच्या आरोग्याची एक गोष्ट आहे. एका महिन्यात इतके रुग्ण, आणि तेही एका पारंपरिक उपचार पद्धतीवर विश्वास ठेवून. हे सगळं नक्की कसं घडतंय? याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला गडचिरोलीत शोधायचं आहे. तर सगळ्यात आधी आपण जाऊया गडचिरोलीमध्ये. इथल्या सरकारी दवाखान्यांमध्ये युनानी वैद्यकीय सेवा नेमकी कशी काम करते आणि ती कशी सुरू झाली हे आधी समजून घेऊया. आणि इथेच खरी गंमत आहे. ही काही खासगी किंवा पर्यायी क्लिनिक्स नाहीत. हे चक्क सरकारी आरोग्य व्यवस्थेचा अधिकृत भाग आहेत. म्हणजे विचार करा, एक प्राचीन परंपरा आणि आजची आधुनिक आरोग्य सेवा इथे एकत्र मिळून काम करत आहेत. ठीक आहे, पण या सगळ्याचा प्रत्यक्ष जमिनीवर काय परिणाम होतोय हे समजून घेण्यासाठी आपल्याला थेट आकड्यांमध्येच शिरावं लागेल. चला बघूया या कामाची व्याप्ती किती मोठी आहे. आणि हो, आपण इथे कुठल्याही IQ माहितीवर बोलत नाहीये. समोर जे दिसतायत ना, ते आर्मोरी आणि चामोर्शी क्लिनिकचे ऑफिशियल मंथली रिपोर्ट्स आहेत. आपण जी काही माहिती पाहणार आहोत ती थेट याच कागदपत्रांमधून घेतलेली आहे. आणि आकडा बघा, 2942, म्हणजे जवळपास 3000. विचार करा, फक्त 2 क्लिनिक्स मिळून एका महिन्यात एवढ्या लोकांना सेवा देत आहेत. या एका आकड्यावरूनच कळतं की या सेवा तिथल्या लोकांसाठी किती महत्त्वाच्या आहेत. बरं, इतके सगळे लोक येतात, पण नेमक्या कोणत्या आजारांसाठी? चला, आता किती लोक येतात यावरून ते कशासाठी येतात या प्रश्नाकडे वळूया. हा चार्ट बघा. यातून आपल्याला रुग्णांच्या मुख्य समस्या एकदम स्पष्ट दिसतात. सगळ्यात जास्त रुग्ण म्हणजे तब्बल 1082 लोक हे सांधे आणि स्नायूंच्या दुखण्याने त्रस्त आहेत. म्हणजे एक गोष्ट तर नक्की आहे की लोक या रोजच्या त्रासांवर युनानी औषधांना एक भरोशाचा उपाय म्हणून बघतायत. आणि ही आजारांची यादी पाहिली ना, तर लक्षात येईल की हे काही मोठे दुर्मिळ आजार नाहीत. सांधेदुखी, ॲसिडिटी, पिंपल्स हे असे त्रास आहेत जे आपल्याला कधी ना कधी होतच असतात. आणि महत्त्वाचं म्हणजे ह्याच सामान्य पण त्रासदायक समस्यांवर लोकांना इथे प्रभावी उपाय मिळतायत. ओके, तर आता आपल्याला काय आणि का हे कळालं. आता वेळ आहे कसं हे पाहण्याची. म्हणजे या आजारांवर युनानी पद्धतीत नक्की उपचार कसे केले जातात. आत्ताच आपण पाहिलं, आठवतंय सगळ्यात जास्त लोक कशासाठी येत होते? बरोबर, सांधे आणि स्नायूंच्या दुखण्यासाठी. त्यामुळे साहजिकच आहे की युनानी उपचारांचा मुख्य फोकस याच समस्येवर आहे. आणि यासाठी त्यांच्याकडे एकदम विशिष्ट उपाय आहेत. हो, नावं थोडी वेगळी वाटू शकतात, पण बघा, संधिवातासाठी रोगन ए सुरंजन नावाचं तेल आहे, तर सायटिकासाठी माजून ए सुरंजन नावाची एक पेस्ट वापरली जाते. म्हणजे प्रत्येक समस्येसाठी एक ठरलेला नेमका युनानी उपाय. आता वळूया दुसऱ्या मोठ्या समस्येकडे, जी होती मूत्रमार्गाचे आजार आणि मूतखडा. इथे सुद्धा युनानी औषध पद्धतीमध्ये खास उपचार उपलब्ध आहेत. आणि या समस्येवर उपाय म्हणून कुश्ताए हजर उल यहूद हे औषध दिलं जातं. म्हणजे बघा, पुन्हा तोच पॅटर्न दिसतोय. एका विशिष्ट प्रॉब्लेमसाठी एक खास युनानी औषध. त्वचेच्या समस्यांसाठी तर युनानीचा अँगल एकदम इंटरेस्टिंग आहे. ते दुहेरी उपचार करतात, म्हणजे आतून पण आणि बाहेरून पण. एका बाजूला रक्त शुद्ध करण्यासाठी हब्दे मुसफ्फी एक खूनसारखं औषध देतात, आणि दुसऱ्या बाजूला त्वचेवरची अशुद्धी काढण्यासाठी हिजामा म्हणजेच कपिंग थेरपी केली जाते. आणि हे जे तुम्ही पाहताय, हेच आहे ते हिजामा किंवा कपिंग थेरपीचं प्रत्यक्ष उदाहरण. यात काय होतं की त्वचेवर असे कप लावून आत व्हॅक्यूमदार केला जातो. असं मानलं जातं की यामुळे त्या जागेवरचं अशुद्ध रक्त बाहेर खेचलं जातं आणि ब्लड सर्क्युलेशन सुधारतं. आतापर्यंत आपण पाहिलं की युनानी क्लिनिकच्या आत काय चालतं, पण खरी जादू किंवा खरं यश तेव्हा दिसतं जेव्हा ही सिस्टम मोठ्या आरोग्य व्यवस्थेशी जोडली जाते. हा जो कागद दिसतोय ना, हा या सहकार्याचा सगळ्यात मोठा आणि ठोस पुरावा आहे. हा आहे एक क्रॉस रेफरल फॉर्म. याचा अर्थ सरळ आहे. युनानी आणि ॲलोपॅथीचे डॉक्टर एकमेकांशी बोलतायत, एकमेकांना मदत करतायत आणि रुग्णांना एकमेकांकडे पाठवून मिळून काम करतायत. आणि ही प्रोसेस एकदम सोपी आहे. समजा एक रुग्ण युनानी क्लिनिकमध्ये आला. जर युनानी डॉक्टरांना वाटलं की याला ॲलोपॅथी तज्ज्ञाची गरज आहे, तर ते त्याला तिकडे पाठवतात. आणि हे फक्त वन वे नाहीये. ॲलोपॅथी डॉक्टरसुद्धा काही विशिष्ट उपचारांसाठी रुग्णांना पुन्हा युनानी डॉक्टरांकडे पाठवू शकतात.
आणि हे सगळं फक्त कागदावर नाहीये हां. प्रत्यक्ष जानेवारी 2026 मध्ये सांधेदुखी, श्वसनाचे आजार आणि पोटाच्या विकारांसाठी रुग्णांना असं एकमेकांकडे पाठवण्यात आलं. याला म्हणतात खऱ्या अर्थाने इंटिग्रेटेड हेल्थकेअर. तर गडचिरोलीचं हे उदाहरण आपल्याला एक महत्त्वाच्या प्रश्नावर आणून सोडतं. जर एक पारंपरिक आणि एक आधुनिक वैद्यकशास्त्र एकत्र येऊन इतकं चांगलं काम करू शकतं, तर मग आपल्या भविष्यातल्या आरोग्य सेवेबद्दल विचार करताना आपण या दोन्ही गोष्टींना एकत्र का नाही पाहू शकत? खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे.